नमस्कार. मी आज तुम्हाला ही घोळीची भाजी बनवून दाखवणार आहे. याला चिरगोळी भाजी म्हणतात, घोळ पण म्हणतात. पण ही औषधी आहे, गुणकारिक आहे आणि बिना औषधी फवारणीचं ही भाजी चांगली आहे शरीरासाठी खायला. मी आता हिची तुम्हाला एक भाजी बनवून दाखवणार आहे. घोळीची भाजी मी धुवून चिरून घेतलेले. 1 वाटी तूर डाळ 1 तास अगोदर भिजत ठेवलेली होती. शेंगदाणे 1 वाटी, हे पण 1 तास मी अगोदर शेंगदाणे भिजवलेले आहे. लसूण, लाल 2 मिरची, हिरवी 2 मिरची. कढई आपली छान गरम झालेली आहे. मी आता तेल टाकते 2-3 चमचे. एक अर्धा चमचा जिरे, लसूण 2 चमचे, मिरच्या, लसूण आपला भाजत आलेला आहे. ही शेंगदाणे टाकते मी. डाळ टाकते. अशी छान आपली परतून घ्यायची. चवीपुरतं मीठ टाकते. अर्धा चमचा हळद. हे असं छान परतून घ्यायचं. त्याला आपण 2 मिनिटं झाकून ठेवू. तुम्हाला भाजल ग जरासं हे करते की जरा. त्याला छान आपली वाफ आलेली आहे. हे शेंगदाणं पण तेलामध्ये शिजलेले आहेत, डाळ पण शिजलेली आहे. आपण भाजी आता घोळीची भाजी टाकू. कुठं 2 चमचे टाकते. हे आपण भाजी वाफेवरच फक्त शिजवून घेणार आहे. आता आपण पाणी नाही सोडायचं. हे आमच्या घरात एका व्यक्तीला फार भाजी आवडते. एक वाफ घेऊ, 2 मिनिटं झाकून ठेवू. असे छान शिजल्या भाजी बिना पाण्याची. आता गॅस बंद करते. ही अशी पौष्टिक घोळीची भाजी तयार. नमस्कार. छान दिसाली.